नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टी टेटमध्ये मी अक्षय वेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, जे की आपल्या शिक्षक भरती संदर्भात आहे आणि पवित्र पोर्टलशी रिलेटेड आहे। थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असाल की 580 जागा अपलोड होय मित्रांनो, सध्या पोर्टलवर आजच्या या दिवसाला पवित्र पोर्टलवर 580 जागा अपलोड झालेल्या आहेत। तेही संपूर्ण महाराष्ट्राच्या नाही आहेत, ते फक्त आणि फक्त एका जिल्हा परिषदेच्या आहेत, म्हणजे एका जिल्ह्याच्या आहेत। आता ह्या ज्या काही 580 जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत ऑफिशियलरित्या, ना की फेक, ऑफिशियलरित्या पवित्र पोर्टलवर आजच्या दिवसाला 580 जागा अपलोड झालेल्या आहेत, त्याही अमरावती जिल्ह्याच्या। आता या 580 जागांमध्ये 520 जागा ह्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि 60 जागा ह्या उर्दू माध्यमाच्या आहेत। अशा एकूण 580 जागांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे। आता हे ऑफिशियल आहे आणि मी इतकं रेटून का सांगतोय, कारण तसं त्या जिल्हा परिषदेद्वारे जाहीर करण्यात आलेलं आहे की अमरावती जिल्ह्याच्या 580 जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत। हे 100% खरं आहे। मग एक विचार करा, एका जिल्ह्यातल्या एवढ्या जागा येऊ शकतात, तर आणखीन भरपूर जिल्हे आहेत। आता सद्यस्थितीला हे 100% आहे की पवित्र पोर्टलवर अमरावती जिल्ह्याच्या 580 जागा अपलोड झालेल्या आहेत, त्यातल्या मराठी माध्यमाच्या 520, उर्दू माध्यमाच्या 60, अशा 580 जागांची जाहिरात ही पवित्र पोर्टलवर ऑलरेडी अपलोड झालेली आहे। मग आता प्रश्न पडला असेल की ज्या काही मराठी माध्यमाच्या 520 जागा अपलोड झालेल्या आहेत त्या कितवीच्या आहेत, तर त्या 1ली ते 8वीच्या आहेत। 1ली ते 8वीच्या मराठी माध्यमाच्या 520 आणि उर्दू माध्यमाच्या 60, अशा मिळून 580 जागांची जाहिरात अपलोड झालेली आहे। मग इंग्लिश माध्यमाच्या जागा आलेल्या नाही आहेत। मग आता ज्या काही मराठी माध्यमाच्या जागा आलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये आरक्षणानुसार किती जागा आलेल्या आहेत त्याचा खुलासा नाही आहे, ते समजत नाही आहे। ज्यावेळेस आपण माहितीचा अधिकार टाकू त्यावेळेस आपल्याला ती माहिती दिली जाईल, पण तेवढं काय उपयोग नाही, कारण ऑलरेडी ज्यावेळेस आपल्याला प्रेफरन्स येईल त्यावेळेस ते आपल्याला जाहिरात दिसणार आहे, त्यावेळेस आपल्याला समजणारच आहे की अमरावती विभागाच्या एवढ्या जागा होत्या, त्यातल्या आरक्षणानुसार एवढ्या आलेल्या आहेत, ते त्यावेळेस समजून जाईल। मग आता मी इतके दिवस कुठल्याही जिल्ह्याची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड झाली हे सांगितलंच नाही आहे। हा पहिला व्हिडिओ आहे की अमरावती जिल्ह्याचं सांगत आहे, कारण ते ऑलरेडी पेपरमध्ये बातमी आलेली आहे आणि 1-2 दिवसामध्ये ती जाहिरातसुद्धा पब्लिश होईल, जे की पेपरमध्ये देणं गरजेचं असतं। आणि हे फिक्स झालेलं आहे की अमरावती जिल्ह्याच्या 580 जागा पोर्टलवर आलेल्या आहेत। इथं मी तुम्हाला ते कात्रणसुद्धा दाखवतो आणि उद्या किंवा परवा पेपरमध्ये सुद्धा येईल आणि लवकरच रायगड जिल्ह्याची सुद्धा जाहिरात अपलोड होणार आहे। मग जसे ज्या जिल्ह्याची जाहिरात अपलोड झालेली आहे ही बातमी ऑफिशियलरित्या येत नाही आहे, तोपर्यंत मी कुठली जाहिरात अपलोड झाली किंवा होणार आहे किंवा मनानं फेकल असल्या गोष्टी आपल्याकडून होणार नाही आहेत। ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, तेच गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न करेल। तर सद्यस्थितीला पवित्र पोर्टलवर 580 जागांची जाहिरात ही अमरावती जिल्ह्याची अपलोड झालेली आहे। आता जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, जे त्या ठिकाणी नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण 580 जागा म्हणजे थोड्या नाही आहेत, भरपूर 580 जागा आहेत। मग ह्या 580 जागा प्रत्येक प्रवर्गानुसार विभागल्या जाणार। 1ली ते 5वीला विभागला जाणार, 6वी ते 8वीला सुद्धा विभागला जाणार, मग 6वी ते 8वीला मग विषयानुसार सुद्धा विभागला जाणार। आणि आणखीन एक जाताना सांगतोय की ज्या काही 520 जागा आलेल्या आहेत मराठी माध्यमाच्या, त्याच्यापैकी जास्त जागा ह्या मॅथ्स सायन्सच्या असणार आहेत। असो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच, कारण सांगण्यासारखं जास्त काही नाही आहे। उगाच काय बी लांबलचक बाता मारून बॅच चुकून आपल्याला तसलं काय करायचं, जे ॲक्युरेट माहिती आहे तेवढं सांगणं काम आहे, ते तेवढं तुम्हाला मी सांगितलेलं आहे। ठीक आहे,
आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा बघा आणि ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हां, ज्यावेळेस ज्या ज्या जिल्ह्याची जाहिरात अपलोड झालेली आहे ही खात्रीदायक बातमी येईल आणि त्या जिल्ह्याचा आकडा येईल त्यावेळेसच मी पुढल्या जिल्ह्याची माहिती सांगेल. नाहीतर उगाच ह्या जिल्ह्याची जाहिरात एवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा अपलोड होऊ शकतात, आपण तसलं काही सांगण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या नोट्स त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही कोण सोबत आहेच त्यांच्या संपूर्णते परिपूर्ण मानशा बजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा टीटी म्हणजे यशाची हमी सपोरा 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 टीटी म्हणजे यशाची हमी